नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये फर्स्ट हाफमध्ये आफ्टर गॅप अप कन्सोलिडेशन करून एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. एक रेंज केल्यानंतर मार्केटने त्या रेंजचा ब्रेकआउट दाखवला आणि ही गोष्ट आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये गॅप अप ओपनमध्ये डिस्कस केली होती. सेकंड हाफ जर बघितला तर मार्केटने काहीसा मोमेंटम दाखवल्यानंतर सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. म्हणजे मार्केटमध्ये आज एक बुलिश मोमेंटम देखील होता फर्स्ट हाफमध्ये. सेकंड हाफमध्ये काहीसा जो सपोर्ट होता तो ब्रेक झाल्यावरती एक नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आता काय होतं, खूप लोकांचे कमेंट असतात, खूप लोकांचे मेसेज असतात की सर आम्ही मार्केटमध्ये नवीन आहोत आणि काय होतं की मार्केटमध्ये नवीन असल्यावरती ना प्रायजेक्शनचं नॉलेज असतं, ना मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रायजेक्शन बनते, सेटअप काय आहेत, डिमांड सप्लाय झोन काय, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या माहिती असायला पाहिजे मार्केटमध्ये काम करण्याअगोदर आणि त्या गोष्टी माहिती नसतात. त्यामुळं काय होतं, कुठल्याही गोष्ट माहिती नसतात आणि रॅन्डमली मार्केटचा विचार करून काय होतं, पहिल्यांदा काय होतं आपलं कॅपिटल काही लोक घेऊन येतात, ते कॅपिटल उडतं. परत काय होतं, परत ते कॅपिटल घेऊन येतात, परत कॅपिटल उडतं. ही जी चेन आहे ना, जोपर्यंत तुम्हाला मार्केटचं लर्निंग नसेल, मार्केटचा अभ्यास नसेल, हे जे सर्कल आहे ना हे चालू राहतं. आणि मग काय होतं शेवटी की आपल्याला एज्युकेशन त्या गोष्टीचं नाही आहे. आपल्याला मार्केटमध्ये आपण काम करतोय तर मार्केटमध्ये कुठकुठल्या गोष्टी आहेत, कुठल्या फॅक्टर आहेत, काय गोष्टी बघायला पाहिजे मार्केटमध्ये काम करताना. ह्या सगळ्या गोष्टी मल्टिपल गोष्टी आहेत. मार्केट एक गोष्टीवरती आधारित नाही, मल्टिपल गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यातच काही लोकांना त्या गोष्टी समजत नाही आणि त्यामुळं हे जे सर्कल असतं ना, कॅपिटल घेऊन येणं, कॅपिटल उडवणं, कॅपिटल घेऊन येणं, कॅपिटल उडवणं, हे सर्कल चालू राहतं आणि मग मार्केटला दोष देत बसतं. सर्वात अगोदर तुम्हाला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर त्या मार्केटचा अभ्यास तुम्हाला येणं गरजेचं आहे. बेसिक गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर थोडंसं मार्केटला वेळ द्या, शिकण्यासाठी वेळ द्या. तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी समजल्या असतील तर तुम्ही जितकं रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग आणि त्याचबरोबर सायकोलॉजी ह्या गोष्टींकडे जर जास्त त्याचा अभ्यासाचा जर आहे पर्सेंटेज जर वाढवला तर त्या गोष्टी थोड्याशा इम्प्रूव्हमेंट होण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर मार्केटमध्ये काम करण्याअगोदर मार्केटचं काय बेसिक आहे, बेसिक टू ॲडव्हान्स गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा, लर्निंग करा. ओके, मार्केट कुठेही जाणार नाही, मार्केट इथंच राहणार आहे. परंतु जे कॅपिटल आहे ना ते असं सर्कलमध्ये सांगतो एक दिवस संपून जातं. त्यामुळे मार्केटमध्ये अभ्यास करण्यापूर्वी मार्केटचा सखोल माहिती घ्या. मार्केटमध्ये काम करण्यावर मार्केटची सखोल अभ्यास करा. मार्केटमध्ये काय काय गोष्टी आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करा. ओके. पण काही लोकांना काय असतं की काही लोकांना शॉर्टकटची सवय लागलेली असते किंवा याच्या भरोश्यावर आपण काम करू, त्याच्या भरोश्यावर काम करू. कुठे काय मार्केटमध्ये बघा शॉर्टकट आहे का याचा विचार करतात, परंतु इथे शॉर्टकट काम करत नाही. हा एक मेंटर म्हणून तुम्ही एखाद्याकडे शिकू शकता, काही दिवस त्याच्यासाठी वेळ घेऊ शकता, त्याच्याकडून काही त्याच्याकडे गोष्टी आहेत, एक्सपिरियन्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. परंतु त्याच्यावरती तुम्ही लांब टर्मचा जर विचार करत असाल तर ती पण गोष्ट तितकीशी सोपी नाहीये. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला स्वतःला नॉलेज येत नाही, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मार्केटच्या काही गोष्टी समजत नाहीये, तोपर्यंत शिकण्याकडे भर द्या. आणि कोणाच्या खांद्यावरून जर तुम्ही मार्केट शिकायचा प्रयत्न करत असाल तर चढण्यासाठी खांदा उपयोगी येतो, परंतु त्याच्यानंतर तुमच्या हातामध्ये बळ पाहिजे की चढल्यानंतर तिथे टिकून राहणं. ओके, तुमच्या हातामध्ये जर बळ नसेल तर एक वेळा खांद्यावर चढून तुम्ही तिथे पकडसाल, परंतु तिथने परत पडण्याची शक्यता जास्त असते. ओके, आता हे मी का सांगत असतो, कारण की तितके सगळ्या कमेंट, मेसेज माझ्यापर्यंत येत असतात. त्यामुळे आता प्रत्येकाला तर ती कमेंट करून खूप साऱ्या कमेंट कराव्या लागतील. त्यामुळे ॲनालिसिस व्हिडिओच्या सुरुवातीला काही गोष्टी असतात मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, आणि हे काही बघा कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला जर काम करायचं असेल तर त्या व्यवसायाची माहिती आपल्याला परिपूर्ण असणे गरजेचे असते. मग तुम्ही साहजिक आहे की तुम्ही हॉटेलचा व्यवसाय करा, तुम्ही सलूनचा व्यवसाय करा, कुठलाही व्यवसाय करा, फुलांचा व्यवसाय करा, ओके, कार रिपेअरिंग, कार पेंटिंग, काय गोष्टी असेल त्याचा व्यवसाय करा. परंतु आपल्याला त्या गोष्टीचं जर नॉलेज नसेल
फॉर एक्झाम्पल आपल्याला कलर द्यायचा आहे गाडीला आणि तुम्हाला गाडीला कलर कसं देतात हेच माहीत नसेल, तुम्ही जर डायरेक्ट जाऊन गाडीला कलर द्यायला सुरुवात केली तर होणार आहे का ते? नाही होणार आहे. मग मार्केटमध्येच काय कुठलंही नॉलेज नसताना कसं काय तुम्ही डायरेक्ट येताय, कसं काम करायला सुरुवात करताय? पहिलं नॉलेज घ्या. आणि बघा याच्यामध्ये नॉलेज घेता घेता मार्केट बघत राहावा, त्याच्यातनं एक्सपिरियन्स घेत जावा, त्यातनं काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत जावा. ओके. हळूहळू जेव्हा तुम्हाला गोष्टी समजायला लागते ना, तुम्हाला त्याच्यामध्ये जेव्हा गोष्टी समजायला लागते ना, तुम्हाला अभ्यास करण्याचा छंद अजून जोपासेल. तुम्ही अजून अभ्यास जोराने प्रयत्न करसाल. त्यामुळे सुरुवात करा अभ्यासाला. आणि प्राइज ॲक्शन सेटअप ट्रेडिंग जर शिकायचं असेल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 15 ते 16 व्हिडिओचा संपूर्ण कोर्स आहे. ओके. आणि तुम्ही खरोखर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तरच जॉईन करू शकता. उगाच आता म्हणलं म्हणून जॉईन करायचं असं नाही. तुमची जर मनापासून इच्छा असेल तरच जॉईन करू शकता. ओके. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. आता बघा व्हिडिओच्या शेवटी मी सांगत असतो की आजचा दिवस जर बघितला तर काहीसा गुड ट्रेडिंग सेशन होता. आता त्याच्यावरती काही लोकांची तोंडं पडतात. नाही सर, गुड नव्हता, व्यवस्थित नव्हता. तुम्हाला नॉलेज नाही त्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटते. परंतु ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याने व्यवस्थित अभ्यास केलेला आहे, मग तो जर समजून घ्या की आपण आता एक्झाम देणार आहे कशाची तरी. एखादा व्यक्ती आहे त्याने पूर्णपणे मेहनतीने अभ्यास केलेला आहे आणि आपण गेलो विदाऊट लर्निंग करता, विदाऊट अभ्यास करता पेपर द्यायला. जेव्हा पेपर झाल्यानंतर दरवाजातनं जेव्हा बाहेर होतो ना, तो व्यक्ती बोलतो की अरे खूप सुंदर पेपर होता, खूप छान पेपर होता, खूप सोपा पेपर होता. आणि ज्या व्यक्तीने अभ्यास नाही केला ना, काय खोटं बोलताय, अवघडच होता. पण त्या गोष्टी अवघडच वाटणार आहे. ओके. ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ठीक आहे. आता तुमचे 5-10 मिनिटं घेतो मी सुरुवातीला, कारण की मला खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या असतात. ओके. आय होप तुम्हाला त्याचा कंटाळा नसेल येत. ओके. आता उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे. सेन्सेक्सची एक्सपायरीचा ट्रेडिंग सेशन आहे. त्यामुळे सेन्सेक्सच्या काय लेवल बनतात ते बघूया. ओआय डाटा काय बनतोय ते बघूया. आज जी बुलिश मोमेंटम आली ती सस्टेन झाली नाही बुलिश साईडला. थोडासा पुलबॅक मार्केटमध्ये इंट्राडेलाच दाखवलेला आहे. तर त्याच्या काय लेवल बनतात ते बघूया. ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा पद्धतीने उद्याचा ट्रेडिंग सेशन राहू शकतो याचं डिटेलमध्ये अनालिसिस आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये करणार आहोत. ओके. त्याचसोबत गॅप अप जर ओपन होते, गॅप डाऊन ओपन होते तर कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनू शकते याचं देखील संपूर्ण नॉलेज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओके. येऊया चार्टवरती. निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. बघा काल मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती, तिकडे डबल टॉप करून डाऊन साईडला होता. ही आपण नो ट्रेडिंग झोन बघितली होती. हा सपोर्ट होता 23,950चा. मार्केटने गॅप अप ओपन केलं, कन्सल्टेशन केलं, रेंज तयार केली. रेंजचा ब्रेकआउट झाला, अप साईडला मोमेंटम झाला. इकडे काहीसा बुलिश फ्लॅग अँड बॉल पॅटर्न देखील तयार झाला होता. त्याचा काहीसा मोमेंटम आपल्याला या रेजिस्टन्सपर्यंत बघायला मिळालेला आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने मग इकडनं एक ट्रेंड लाईन तयार केली. ट्रेंड लाईन ब्रेक नंतर मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं. ओके. म्हणजे मल्टिपल प्राइस ॲक्शन इकडे बघायला मिळाली होती. सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करतोय. ओके. आता इकडे जर पाहिलं तर काहीसा अशा पद्धतीने आपल्याला काहीसा एक चॅनल बघायला मिळते. इकडे जर बघितलं तर इकडे एक चॅनल बघायला मिळते. इकडनं चॅनलमध्ये एक बुलिश मोमेंटम कन्सल्टेशन 50 लेवलवरती जर बघितलं, ही 50%ची लेवल आहे. त्याच्यावरती मल्टिपल सपोर्ट, ब्रेकडाऊन, खाली परत आणि त्याच्यानंतर अपसाईड नंतर परत चॅनलला डबल टॉप आणि त्याच्यानंतर परत एक निगेटिव्ह मोमेंटम. म्हणजे काहीसा आपल्याला हा ए ग्रेड चॅनल इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके. ए ग्रेड का तर एकदा याच लेवलवरती कन्सोलेशन आहे. सेकंड लेवल बघितलं त्याच लेवल होते. रजिस्टन्स जर बघितलं त्याच लेवल होते. म्हणजे काहीसा ए ग्रेड चॅनल आपल्याकडे पाहायला मिळत आहे. मल्टिपल सपोर्ट रेजिस्टन्स घेतलेले आहे. ओके. तर या लेवल होती. आता डाऊन साईडला जर बघितलं तर मार्केटनी हा जो स्विंग आहे. ओके. थोडंसं चॅनल मोठा करतो, तुम्हाला गोष्टी समजून येतील. ओके. आता जर पाहिलं तर या लेवलवरती मल्टिपल 50%वरती मल्टिपल सपोर्ट इकडे घेतले. लेवल ब्रेक झाली डाऊन साईडला. मार्केटने लेवल ब्रेक केली बघा, कन्सोल्टेशन करून 50%वरती बुलिश झाला. पहिल्यांदा या रेजिस्टन्सवरती आला. ओके. नंतर या रेजिस्टन्सवरती चॅनलचं जो अप्पर बँड आहे त्यावरती आणि त्याच्यानंतर बघा या लेवल त्याला 50%वर कन्सोल्टेशन खाली आला. आता इकडे स्पेस बघा इतका बाकी आहे निगेटिव्ह साईडला आणखी. ओके. इकडनं जर विचार केला आपण तर इतकासा स्पेस आपल्याला निगेटिव्ह साईडला अजून बघायला मिळते.
रेजिस्टन्स बघितलं तर ह्या 50% लेवलच्या वरती हा स्विंग आहे. इकडनं जर कन्सोलिडेशन 50%च्या वरती आणि स्विंगला ब्रेक केला तर परत आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम या लेवलपर्यंत म्हणजे 24,400 जी लेवल आहे ती एक रेजिस्टन्स लेवल आपल्याकडे बघायला मिळते चॅनलवरनं. टेक्निकल काय लेवल बनतात इकडे आपण त्या पण बघणार आहोतच आहे. ओके, आता थोडंसं तुम्हाला एक चॅनल सांगण्याचा प्रयत्न करा. आणि चॅनलवरती खूप चांगला टॉपिक प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये चॅनलवरती खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे चॅनलचा जो सेशन होता तो खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं गेलं आहे. तसे सगळेच आहेत, परंतु चॅनलवरती एक्स्ट्रा टाइम देऊन एक्स्ट्रा व्यवस्थित पद्धतीने डिटेलमध्ये गोष्टी समजवलेल्या आहेत. तर ते चॅनलचा जो आहे सेशन तो एकदा नक्की चेक करू शकता. ज्यांनी बघितलंय परत एकदा बघू शकता. ओके, तर ओव्हरऑल काय बघायला मिळतं आपल्याला या लेवलवरती एक रेजिस्टन्स, आजचा जो इंट्राडे लो आहे त्या लेवलवरती काहीसा सपोर्ट. ओके, इकडे काहीशी आपल्याला रेंज पाहायला मिळते. बघा इकडे जर बघितलं तर ॲव्हरेज क्लोजिंग ही काहीशी 24,180च्या आसपास आलेली. ॲव्हरेज क्लोजिंग 24,170 म्हणजे काहीशी वरती आहे. आणि इकडे जर बघितलं तर इकडे डबल टॉपचा एक निगेटिव्ह मोमेंटम होता. त्या लेवलवरती एक क्लोजिंग झाली म्हणजे काय झालं, सपोर्ट घेतलं. जिथे रजिस्टर होते सपोर्ट घेतलं. म्हणजे डाऊन साईडला मार्केट बघितलं तर एका सपोर्ट लेवलवरती आहे सध्या आत्ता. 24,170ला आणि 24,160ला सपोर्ट आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरून एक निगेटिव्ह मोमेंटम आला. इकडे काहीशी कन्सोलिडेशन करून ब्रेकडाऊन पण दिलं. आता बघा काहीसा ओपनिंग करून मार्केटने जर या लेवलला कन्सोलिडेशन केलं आणि हा जो स्विंग आहे, कुठला स्विंग, 24,231चा नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स लेवल सपोर्ट जर बघितलं तर 24,160चा म्हणजे नो ट्रेडिंगच्या रेंजचा जो स्विंग आहे रेजिस्टन्सचा, या रेजिस्टन्सच्या वरती निफ्टी जर नाही जाते आणि जरी आपल्याला इकडे हा बुलिश मोमेंटम बघायला मिळतो तरी हा सस्टेन झाला आहे का, नाही झाले. 24,320च्या आसपास इकडनं आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळाला. मार्केटचा हा जो ट्रेंड आहे हा काहीसा निगेटिव्ह बघायला मिळतोय. मग इकडे जर सस्टेन होऊन ही लेवल ब्रेक नाही करत रेजिस्टन्स लेवल आणि मार्केट येऊन जर सपोर्ट ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड परत बघायला मिळू शकतो. इंट्राडेमध्ये आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकते. ओव्हरऑल आहे तो मग ट्रेंड थोडासा नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो ट्रेडिंग सेशनमध्ये. ओके, मग काय लेवल बनतात ते नेगेटिव्ह साईडच्या. कन्सोलिडेशन, बेरिश फ्लॅगम पोल, त्याच्यानंतर लेवल ब्रेक होती तर डाऊन साईडला 2400 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 24,047. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 23,990च्या आसपास. या 3 लेवल आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहे. रेजिस्टन्स बघितलं तर 24,231चा आहे. रेजिस्टन्स ब्रेक होऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स जर बघितलं साधारण या लेवलवरती आजचा इंट्राडे हायच्या आसपास सेकंड लेवल आणि थर्ड लेवल काहीशी गॅप फिलिंग लेवल आहे. ओके, आता हा जो स्विंग आहे हा ब्रेक होणं गरजेचं आहे. आणि हा ब्रेक अशा पद्धतीने नाही डायरेक्ट इकडे ओपन झाला, मोठी कॅन्डल झाली, ब्रेक झालं नाही. व्यवस्थित मार्केटने रिकव्हरी करून एक छोटासा रेजिस्टन्स घेऊन 24,231 वरती एक छोटासा रेजिस्टन्स घेऊन काहीसा बुलिश प्राइस ॲक्शन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपला 24,272 फर्स्ट रेजिस्टन्स. सेकंड रेजिस्टन्स बघितलं 24,320 आणि थर्ड रेजिस्टन्स 24,354. ह्या काही लेवल बघायला मिळतात. आता बुलिश साईडमध्ये जाताना मार्केटमध्ये ट्रेंड थोडासा निगेटिव्ह दिसला होता आजचा सेकंड हाफमध्ये. त्यामुळे बुलिश साईड मार्केट जाताना मार्केटमध्ये रेजिस्टन्स लेवल जास्त स्ट्रॉंग आहेत आणि रिस्क फॅक्टर हाय आहे. तर त्या रिस्क फॅक्टरला कमी करण्यासाठी आपल्याला पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेड मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, लेवल जर ब्रेक होती, फर्स्ट रेजिस्टन्स लेवल होते तर ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असं पाहिजे. कारण की त्याच्यानंतर राऊंड लेवल आहे 24,300ची, परत रेजिस्टन्स आहे. म्हणजे इकडे मार्केट टिकतंय नाही टिकतंय किंवा या रेजिस्टन्सवर मार्केट काय रिॲक्ट करते हे पाहणं गरजेचं ठरतं. त्यामुळे बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर मार्केटमध्ये बुलिश साईडच्या याच्यामध्ये रिस्क फॅक्टर काय आहे, थोडासा हाय आहे. आणि जिकडे रिस्क फॅक्टर आहे तिकडे आपल्याला सेफ्टी घेऊन जाणं गरजेचं आहे. गॅप अप जर ओपन होत असेल काहीसा
तर तो मग कन्सोलिडेशन रेंजमध्ये आहे. तिकडे फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते ते बघणं गरजेचं ठरतं. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग जो निगेटिव्ह मोमेंटम आज आपल्याला सेकंड हाफमध्ये दाखवला, त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपन असेल तर ओपनिंगमध्ये म्हणजे फर्स्ट हाफमध्ये काहीसं मार्केटमध्ये आपल्याला काहीशी रिकव्हरी, जो गॅप फिलिंग आहे तो गॅप फिलिंग करताना दिसू शकतो. मग ते ओपन होतंय डिमांड झोनवरती ओपन होत असेल तर ओपनिंगमध्ये काहीसा गॅप फिलिंग मोमेंटम, एक बुलिश मोमेंटम आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टीचे लेवल व्यवस्थित समजलं असेल. जाऊया बँक निफ्टीमध्ये. निफ्टी बँकमध्ये बघा, जिथे ओपनिंग झाली होती ती क्लोजिंग आहे. पूर्ण जी बुलिश मोमेंटम आली होती, पूर्ण बुलिश मोमेंटम गिव्ह अप केली इंट्राडेमध्येच. आता बघा, कालच्या प्राइस ॲक्शनमध्ये आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या. बघा, मार्केट कन्सोलिडेशन केलं होतं, मार्केटनी गॅप अप ओपनिंग दाखवली, खाली पुलबॅक घेतला, मार्केट वरती आलं व्यवस्थित पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जर बघितलं तर 55,598 ह्या लेवलचा रेजिस्टन्स होता. ते लेवल रेजिस्टन्स ब्रेक केला, वरती गेलं, फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्सपर्यंत गेला 56,100. काय लेवल होती शेवटची रेजिस्टन्सची? 56,100. त्या लेवलवरती गेलं, तिकडनं परत नेगेटिव्ह झालं. म्हणजे बघा, लेवल किती चांगल्या पद्धतीत काम केलं ते बँक निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीचा जो ट्रेंड होता तो देखील थोडासा आपल्याला इकडे सुटसुटीत बघायला मिळाला. फर्स्ट हाफ बुलिश, सेकंड हाफ बेरिश. ओके, म्हणजे जितका बुलिश मोमेंटम बँक निफ्टीने इंट्राडे मध्ये दाखवलं, जर बघितलं तुम्ही इकडे बॉटम पासून तर बुलिश साईडला 834, 1.5% मोमेंटम बुलिश साईडला होता. सस्टेन झाला नाही, 1.5% इंट्राडे मध्येच गिव्ह अप करून टाकले. म्हणजे काहीशी एक बेरिश आपल्याला प्राइस ॲक्शनचं साईन बघायला मिळते. परंतु बेरिश आहे, परंतु या लेवलवरनं काय झालं होतं, डिमांड आली होती मार्केटमध्ये, इकडनं बुलिश मोमेंटम स्ट्रॉंग झाला होता. आणि कुठला सपोर्ट होता? 55,259 वरती. तर मार्केटने बघा या लेवल होते. आता मार्केट जर परत हा जर बघितलं तर हा एक ओव्हरऑल डबल बॉटमचा पॅटर्न इकडे तयार होताना दिसतोय. आता मार्केट जर या लेवलच्या आसपास हा सपोर्ट ब्रेक न करता जर वरती जाऊन जर रेजिस्टन्स ब्रेक केला, आता थोडासा रेजिस्टन्स आपण कमी करणार आहोत, पण तो परत आपल्याला काहीसे या लेवल बघायला मिळते. थोडेसे लेवल आपण ऍडजस्ट करूया. 55,400 क्लोजिंग आहे. तर क्लोजिंग पण थोडीशी वरचे लेवल होते, तर ठीक आहे. ज्या लेवल आपण काल बघितल्या होत्या तशाच लेवल आहेत, कारण की मार्केट लेवल टू लेवल होतं. सपोर्टवरती होतं, सपोर्टवरती आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक केला होता, या रेजिस्टन्सपर्यंत तो रेजिस्टन्स पण आहे. ओके, त्यामुळे लेवल टू लेवल मार्केट आहे. मार्केटनी या लेवलच्या आसपास जर काही रिकव्हरी दाखवली, परत लेवल ब्रेक केला, तर परत अशा पद्धतीचा मोमेंटम परत एकदा बघायला मिळू शकतो. म्हणजे 55,800 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 55,600 आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर 56,100च्या आसपास या लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळते. ओके, लेवल इकडनं निगेटिव्ह झाली, डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर रिस्क टू रेशो बनत नाही निगेटिव्ह साईडला. हां, आता जर कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन करून जर काहीसा बेरिश फ्लॅग अँड पोल तयार केला, इकडे जर बघितलं तर या पद्धतीने बेरिश फ्लॅग अँड पोल, मग एक निगेटिव्ह मोमेंटम, मग बेरिश फ्लॅग अँड पोल करून जर मार्केट सपोर्ट ब्रेक करत असेल तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग 53,000 फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट 54,800 आणि थर्ड सपोर्ट 54,490 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन 55,260, सपोर्ट झोन, रेजिस्टन्स झोन 55,600 हा काही रेजिस्टन्स झोन. तर ही आपल्याला एक रेंज बघायला इकडे पाहायला मिळते. ओके, बँक निफ्टीमध्ये काही लेवल जास्त चेंजेस झाले नाही, कारण तो लेवल टू लेवल बँक निफ्टीचा मोमेंटम होता. जाऊया सेन्सेक्समध्ये. हां, गॅप अप गॅप डाऊन समजून घ्या. या लेवलच्या आसपास जर गॅप अप होत असेल तर थोडंसं पुल बॅक देऊन मार्केट परत रिकव्हरी करून मार्केट गॅप इंट्राडेचा हाय ब्रेक होतोय का ते बघणं गरजेचं आहे. आणि गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग तो निगेटिव्ह साईडलाच ओपन होतोय आणि इकडनं खूप मोठी निगेटिव्ह मुवमेंट आहे आणि त्याच्यानंतर जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग थोडासा पुल बॅक होऊन मग मार्केट सस्टेन करतंय का आणि मग त्याच्यानंतर काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन करतंय का ते बघणं गरजेचं आहे. सेन्सेक्सची जर बघितलं तर एक्सपायरी आहे आज. पण तिकडे जर बघितलं तर निफ्टीप्रमाणेच इकडे देखील काहीशी आपल्याला एक चॅनल बघायला मिळते. हा थोडासा बी ग्रेड सी ग्रेडमध्ये कन्सिडर होऊ शकतो, कारण की इकडे व्यवस्थित पद्धतीने रेजिस्टन्स फॉलो केला, सपोर्ट फॉलो केला, परंतु ही जर लेवल बघितली तर काहीशी लेवलच्या बाहेर जाऊन ब्रेकआउट फेलियर करून खाली आलेली लेवल आहे. परंतु आत्ता जर बघितलं तर 50%ची जी रेंज आहे त्या रेंजच्या वरती आहे.
म्हणजे इकडे जर आजचा इंट्राडेच्या आसपास जर काही निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला तर मार्केट ही लेवल ब्रेक करून चॅनलचा जी तिसरी लेवल आहे, जी सपोर्ट लेवल आहे, त्या लेवलपर्यंत आपल्याला जाताना दिसू शकतो. तुम्ही या लेवलपर्यंत किंवा इकडे जर बघितलं तर ही जी लेवल आहे, आता हा एक स्विंग झाला ना, तर या लेवलमध्ये इकडे एक स्विंग, या ते 3 स्विंग आपल्याला मग मार्केट काहीसं या सपोर्टपर्यंत येताना दिसू शकतं. ओके, तर हे काहीसं लेवल टू लेवल बघणारच आपण प्राइस ॲक्शन, पण चॅनल बनतोय तर तिकडे ते चॅनल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक्सपायरी आहे, थोडंसं समजून घ्या व्यवस्थित पद्धतीने. वाय डाटा देखील बघणार आहोत आपण. डाऊन साईडच्या लेवलला समजून घ्या, एक ब्रेकआउट फेलियर झालेला आहे इकडे. हा काय एक ब्रेकआउट फेलियर आहे, सस्टेन नाही झालेला. आणि ज्यावेळेस ब्रेकआउट फेलियर होतो त्यावेळेस त्याचा जो रिव्हर्सल असतो तो थोडासा स्ट्रॉंग बघायला मिळतो. मग इकडे ब्रेकआउट फेलियर कुठं आहे, बुलिश साईड झालं, मग त्याचा रिव्हर्सल काय निगेटिव्ह साईड आहे. तर निगेटिव्ह साईडचा मोमेंटम जर लेवल ब्रेक होत असेल तर थोडासा मोठा बघायला मिळू शकतो. ही जी लेवल आहे इकडे बघा, लास्ट टाइम मार्केटने डबल टॉप करून एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता, त्याच लेवलच्या आसपास आता इकडे सपोर्ट होतो, जो आधी रेजिस्टन्स होता. मार्केट कन्सोलिडेशन करून जर डाऊन साईडला लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. 77,196, 77,000ची राऊंड लेवल, गॅप फिलिंगची लेवल. त्यानंतर बघितलं तर 76,753 आणि 76,258 ह्या काही डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन बघितलं तर सपोर्ट 77,400, रेजिस्टन्स बघितलं तर 77,677 रेजिस्टन्स. हा काय म्हणतोय, नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला ओके, तर रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर निफ्टी आणि निफ्टी आणि सेन्सेक्सचा चार्ट जर बघितला तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय वाटतोय आणि रिस्क टू रिवॉर्ड जर बघितला तर फेवरेबल जो आहे तो सेलिंग साईडला बघायला मिळतोय आत्ताच्या प्राइस ॲक्शनवरनं. ओके, त्यामुळे बुलिश साईडला जर मार्केट जर काहीसं कन्सल्टेशन करून काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून लेवल जर ब्रेक होत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर आहे, तिकडे पोझिशन सायझिंगवरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. 77,841 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 78,000 राऊंड लेवल, जो की ऑलमोस्ट आजचा हाय आहे, आणि सेकंड रेजिस्टन्स 78,200 हे काय रेजिस्टन्स लेवल आहे. बुलिश साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे. ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट तिकडे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, गॅपअप जर पण होत असेल, बुलिश साईडला गॅपअप होत असेल तर थोडंसं थांबून रेंज काय बनते ते बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर पण असेल तर ओपनिंगमध्ये एक बुलिश मोमेंटम, इकडं जो गॅप आहे तो गॅप फिलिंग मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ओआय डाटा बघूया. ओआय डाटा जर बघितला तर ओआय डाटा हा जो प्लॅटफॉर्म आहे धनचा आहे, आणि धनच्या प्लॅटफॉर्मवरती असं अशा पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती म्हणजे चार्टवरती आपल्याला ओआय डाटा बघता येत आहे. जर तुम्हाला धनचं डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, 77,500 वरती क्लोजिंग आहे. ॲट द मनीची लेवल जर बघितलं 77,500 आहे. 10 लाख पुट रायटिंग, 7 लाख कॉल रायटिंग, म्हणजे पुट रायटिंग थोडीशी हेवी बघायला मिळते जर आत्ता जर ओआय डाटा पाहिला तर. ओके, त्याच्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात हेवी पुट रायटिंग कुठे आहे, 77,000 वरती. ओके, म्हणजे ही जी लेवल आहे सेकंड लेवल, ही फर्स्ट लेवल आणि ही सेकंड लेवल, या लेवलची सगळ्यात जास्त पुट रायटिंग, म्हणजे लेवल जर ब्रेक झाली 77,400, 77,000च्या आसपासची. ओके, 77,400 वरती आणि 77,500 वरती हे जे पुट रायटर आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतं. मग तिकडनं आपल्याला एक लॉंग अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. कुठल्या लेवलपर्यंत, 77. का या लेवलपर्यंत बोलतो आपण, कारण त्या लेवलवरती त्याच्यानंतर हेवी पुट रायटिंग आहे. ओके, आणि एक राऊंड लेवल देखील आहे. आता कॉल साईडला जर बघितलं तर 77,500 वरती बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे. 8 लाखाच्या आसपास कॉल रेटिंग आहे. आपण काय बघतो, रेजिस्टन्सची लेवल 77,677. ओके, मग ही जर लेवलच्या वरती मार्केट जात असेल तर हे जे कॉल रायटर आहेत, हे कॉल रायटर काहीशी आपल्याला पॅनिकमध्ये येताना दिसू शकतं ते. ओके, त्यामुळे थोडंसं शॉर्ट करून बघायला मिळू शकते. परंतु ज्या पद्धतीने ओआय डाटा बनलाय ना, बुलिश साईडचा मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे, आणि त्यामध्ये रिस्क फॅक्टर देखील हाय आहे. ओके, म्हणजे पॉसिबिलिटी पण कमी वाटते, रिस्क फॅक्टर पण हाय आहे. मग काहीसा साईड वेज टू बेरिश आपल्याला ट्रेडिंग सेशन बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी वाटते. ओके, आणि कंबाईन प्रीमियम जर बघितले
तर 263, 321, 500, 580च्या आसपास कंबाईन प्रीमियम आहे. आणि आत्ता जर इंडेक्स बघितला तर साधारण 17च्या आसपास आहे. तर प्रीमियम थोडेसे हायर साईड आहे. अजून सेन्सेक्सच्या एक्सपायरीचे प्रीमियम थोडेसे हायर साईड आहे. ओके, 580 प्रीमियम म्हणजे थोडेसे हायर साईड आहे. मार्केट जरा वेळ का साईडवेज राहिलं तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला मेल्ट होताना बघायला मिळू शकतं, कारण की आपण दोन्ही साईडचे प्रीमियम कंबाईन केलेले आहे. ओके, आणि मार्केट कन्सल्टेशन जर केलं तर प्रीमियम ड्रॉप होण्याची पॉसिबिलिटी वाढते. त्यामुळे स्ट्राईक प्राईस सिलेक्शनचं नॉलेज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीचा ॲनालिसिस व्यवस्थित पद्धतीने समजलं असेल. लेवल जर आवडले असतील आणि समजले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक नक्की करत जावा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.